समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण दासबोध यामधील दशक पहिला आणि समास पहिला यामधील काही ओव्यांचे अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थातच मला जशा प्रकारे सांगता येईल त्या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर माझं सांगणं आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू आपण पुढच्या काही ओव्या. दशक पहिला, समास पहिला. ग्रंथा मंगलाचरण हा समास पहिला असं म्हटलं जाते किंवा ग्रंथारंभ असं सुद्धा याला म्हटलं जाते. यामध्ये पुढील ओव्यामध्ये असं म्हटलं जाते, भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथेची. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मूल्यरा. अशा या 5 ओव्या आहेत. ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 25. आता ओवी क्रमांक 21 मध्ये रामदास स्वामी असे म्हणतात, भगवत वचनी अविश्वासी ऐसा कोण पतित असे. ते म्हणतात भगवंताच्या मतास सर्व काही अनुकूल आहे, अनुसरून आहे. भगवंताच्या मताला, भगवंताच्या सांगण्यावर विश्वास न ठेवणारा असा कोणी क्षुद्र किंवा हीन माणूस असेल असं वाटत नाही. म्हणजे ते म्हणतात भगवंतांनी जे सर्व सांगितलेलं आहे ते या भूतलावरील सर्व लोकांना मान्य आहे. भगवत वचनावर अविश्वास कोणीही दाखवू शकत नाही. भगवत वाक्याविरहित नसे बोलणे त्याची. भगवंतांनी जे सांगितलं आहे ते जे विषय प्रतिपादन केलेले आहे ते भगवंताच्या मतास अनुसरून आहे असं रामदास स्वामी म्हणतात आहे. आणि यावर विश्वास न ठेवणारा कोणी क्षुद्र किंवा हीन मनुष्य या जगात असू शकत नाही. पुढे ते म्हणतात, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. ते म्हणतात हे जे क्षुद्र टीकाकार आहे, जे ग्रंथावर टीका करतात, चांगले चांगले ग्रंथ असतात परंतु त्याच्यावर टीका करणारे जे लोक असतात ते क्षुद्र असतात. एखादा ग्रंथ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत न वाचता, वाचलेला नसतो, न वाचता जो मनुष्य त्याला उगाच नावे ठेवतो तो दुष्ट बुद्धीचा असतो. वाचलेला नसते, काही नसते, फक्त नावावरून त्याला तो ग्रंथ असाच आहे, त्या ग्रंथात असंच सांगितलेलं आहे असा जो मनुष्य म्हणतो तो दुष्ट बुद्धीचा असतो. आणि केवळ मत्सर असतो, दुराभिमान असतो आणि आपली हीन वृत्ती तो दुसऱ्यांना दाखवून देतो. पहा, म्हणजे असे आपल्या जवळपासचे लोक आपल्याला असे आढळून येत असतील की जे नुसते ग्रंथांना नावं ठेवतात आहे. ग्रंथ वाचलेला नसतो परंतु त्याच्या विरोधात ते बोलत असतात. तर तेव्हा रामदास स्वामींनी असं म्हटलं की असे हीन बुद्धीचे लोक या जगामध्ये असतात की जे ग्रंथांना न वाचताच नावं ठेवतात. अभिमानी उठे मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ते म्हणतात दुष्ट जो अभिमान असतो त्या अभिमानाने मत्सर निर्माण होतो. अभिमान असतो काही लोकांना की मी जे सांगेल तेच खरे, मी सांगतोय ना त्या ग्रंथामध्ये तसं नाही आहे, मग ते नाहीच आहे. हा जो अभिमान असतो तो अभिमानातून मत्सर निर्माण होतो आणि मत्सरातून मग तिरस्कार प्रगट होतो. पहा, म्हणजेच मनुष्याला थोडक्यात असं सांगायचं आहे की मनुष्याला कोणत्याही प्रकारचा अभिमान नको. स्वाभिमान असावा परंतु अभिमान नसावा, गर्व नसावा. कारण त्यामधून रामदास स्वामी म्हणतात की त्या अभिमानातून मत्सर निर्माण होतो आणि मत्सरातून मग तिरस्कार निर्माण होतो आणि त्या तिरस्कारातून क्रोध निर्माण होतो. म्हणून
कधीही मनुष्याला कोणत्याही गोष्टीचा अभिमान नसावा. पुढे ते म्हणतात, ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटाला प्रत्यक्ष दिसे. ते म्हणतात, अशा रीतीने ज्याचे मन विकृत झालेले आहे, ज्याच्या मनात तिरस्कार भरलेला आहे, ज्याच्या मनात क्रोध भरलेला आहे, ज्याला अभिमान आहे, असं ज्याचं मन आहे विकृत झालं आहे, त्याच्या अंतर्यामी काम क्रोध नेहमीच खवळलेले असतात. तो केवळ अहंकारानेच या नासक्या मनस्थितीला पोचतो असे आपल्याला आढळते. म्हणजे असे हीन प्रवृत्तीचे लोक कामक्रोधाने परिपूर्ण असे भरलेले असतात. आणि नंतर ते म्हणतात, कामक्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहू. ते म्हणतात, असा जो कामक्रोधांनी बरबटलेला माणूस चांगला असूच शकत नाही. ज्याच्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू असतील, तो मनुष्य चांगला असूच शकत नाही. पहा, उदाहरण दिलं त्यांनी की राहू वास्तविक अमृत प्याला होता, तो अमर व्हायला हवा होता, पण काम क्रोधामुळे अमर होण्याऐवजी मरून मात्र गेला. म्हणजेच मनुष्याच्या मनात रामदास स्वामी असं म्हणतात की काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, माया नकोय. संसार करावा, परंतु तो कसा करावा, तर कोणत्याही प्रकारची भावना माझं करणं असं त्यामध्ये गुंतून पडायचं नाही आहे. तर हे सर्व भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. हे स्मरून आपण आपला संसार करायचा आहे, आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. या 5 ओव्यांचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अर्थातच एकदम साधा असा अर्थ आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी नाम योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.